नमस्कार, मी प्रथमेश मोरे विचारा लाईव्ह या कार्यक्रमात आपलं स्वागत करतो। विचारा लाईव्ह कार्यक्रमातील आजचा आपला विषय आहे सॅटरडे क्लबच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धी आणि याच संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सॅटरडे क्लबचे ट्रस्टी डॉक्टर अजित मराठे सर आपल्या बरोबर आहेत। अजित मराठे सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत। नमस्कार। आपण मराठी उद्योजकांना कसं प्रोत्साहन देता येईल या संदर्भातल्या कार्यशाळा घेता, लोकांना प्रोत्साहन करता या संदर्भात आपण पुढचा अर्धा तास बोलणार आहोत। पण सरांचा अल्पसा परिचय आपल्याला जर करून द्यायचा झाला तर सर सॅटरडे क्लब या संस्थेच्या माध्यमातून गेली 17 वर्ष मराठी उद्योजकांना प्रोत्साहन कसं करावं, उद्योजक कशा प्रकारे करावा आणि उद्योजक कसा घडावा या संदर्भातील मार्गदर्शन करतात। सर, आपण याच संदर्भात चर्चा करणार आहोत। पण मला पहिल्यांदा विचारावंसं असं वाटतंय की सॅटरडे क्लब सारख्या एका संस्थेची गरज का पडली आणि याचं उद्दिष्ट काय आहे? सॅटरडे क्लबची सुरुवात ही 2000 साली झाली। माननीय माधवराव भिडे, जे आम्हाला सगळ्यांना एक पित्यासमान व्यक्तिमत्व आहे, त्यांनी 2000 साली रेल्वेची स्वतःची नोकरी सोडल्यानंतर, कारण ते रेल्वेमध्ये खूप मोठ्या पदावरती इंजिनियर म्हणून निवृत्त झाले, आणि त्यांनी स्वतःची नोकरी सोडल्यानंतर अनेक दिवस त्यांच्या मनामध्ये हा विचार चालू होता की आपण मराठी माणसांनी श्रीमंत व्हावं, याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। कारण ते नेहमी असं सांगतात की त्यांचं आयुष्य नेहमीच हे अमराठी लोकांबरोबर गेलं। CCI क्लबसारख्या चर्चगेटच्या क्लबमध्ये त्यांचं जाणं येणं असायचं। रेल्वेचे मोठे ऑफिसर असल्यामुळे चर्चगेटच्या पॉश एरियामध्ये मोठे फ्लॅट्स त्यांना असायचे। अशा सगळ्या वातावरणामध्ये मराठी माणूस कुठेच दिसायचा नाही। त्याच्यामुळे कायम मनामध्ये एक खंत अशी होती की मराठी माणसांनी श्रीमंत व्हायला पाहिजे। पण पारंपरिकरित्या जर का आपण बघितलं तर मराठी घरामध्ये तू चांगला शिक, मोठा हो, नोकरी कर आणि संसार कर, अशा प्रकारचे संस्कार हे आपल्यावरती केलेले असतात। नोकरीमध्ये श्रीमंत होण्याच्या मर्यादा आहेत, लिमिटेशन्स आहेत। त्याच्यामुळे जर का श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला व्यवसायात येणंच गरजेचं आहे, स्वतःचा व्यवसाय सुरू करणंच गरजेचं आहे। त्यामुळे माधवराव भिडेंनी असा विचार केला की आपण मराठी तरुणांना, आम्ही महाराष्ट्रीयन असा शब्द वापरतो, नॉर्मली मराठी हा शब्द वापरत नाही, महाराष्ट्रीयन तरुणांनी एकत्र यावं, स्वतःचा व्यवसाय वाढवावा। जे ऑलरेडी व्यवसायात आहेत त्यांनी एकमेकांचा व्यवसाय वाढवण्यासाठी एकमेकांना मदत करावी। या दृष्टिकोनातून फक्त सुरुवातीला एक 6-7 लोकांनी एकत्र येऊन सॅटरडे क्लबची ही चळवळ सुरू केली होती। 2010 साली आपण या सॅटरडे क्लबचं रूपांतर एका NGO मध्ये केलं आणि आता सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट या नावाने आपण काम करतो। आज सॅटरडे क्लबच्या महाराष्ट्रभरामध्ये जवळजवळ 29 चॅप्टर्स म्हणजे क्लब्स आहेत आणि या क्लबच्या माध्यमातून 1200 उद्योजक सॅटरडे क्लबचे सभासद आहेत। हे उद्योजक एकमेकांना त्यांच्या प्रत्येक पावलावरती मदत करत असतात एकमेकांचा व्यवसाय वाढवण्यासाठी। त्याच्यामुळे सॅटरडे क्लबची गरज काय असं म्हटलं की उद्देश काय असं विचारलं तर मुख्य उद्देश असा आहे मराठी माणसाची मानसिकता बदलणं, त्याला नोकरीच्या मानसिकतेतून बाहेर काढून व्यवसायाच्या मानसिकतेकडे नेणं। सरस्वतीची पूजा आपण वर्षानुवर्ष करतोय ते योग्यच आहे, पण त्याच्याबरोबर लक्ष्मीची पूजाही करणं। पैसा हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य आणि महत्त्वपूर्ण भाग आहे आणि तो जास्तीत जास्त पैसा आपण मिळवला पाहिजे, याच्यासाठी मराठी तरुणांना, मराठी उद्योजकांना तयार करणं हा सॅटरडे क्लबचा उद्देश आहे। मी एक छोटीशी सुंदर गोष्ट ऐकली होती, ती सांगतो। TT रंगराजन नावाचे एक खूप मोठे मॅनेजमेंट गुरु आहेत। ते असं म्हणतात की तुम्ही असा विचार करा, तुम्ही रस्त्याने चाललायत आणि रस्त्याने जात असताना तुम्हाला 100 रुपयाच्या 5 नोटा रस्त्यावर पडलेल्या दिसल्या। तुम्ही चांगल्या घरातल्यात, चांगल्या संस्कारात वाढलेले आहात, तुम्ही काय कराल? तुम्ही ती नोट उचलणार नाही। फार तर फार तुम्ही इकडे तिकडे बघाल आणि कोणाला तरी विचाराल की बाबा अरे ही कोणाची नोट आहे का? नसेल तरी तुम्ही ती नोट तिथेच ठेवाल आणि तुम्ही निघून जाल। कल्पना अशी करा की तुमच्यानंतर 5च मिनिटात त्या ठिकाणी कोणीतरी गुंड प्रवृत्तीचा, दाऊदच्या एखाद्या गँगमध्ये असलेला माणूस त्या ठिकाणावरून चाललेला आहे, त्यालाही त्यात 100 रुपयाच्या नोटा दिसतात। आता तो काय करेल? तो सरळ त्या नोटा उचलेल आणि स्वतःच्या खिशात टाकेल। आता तुम्ही मला एक सांगा, तुम्ही त्या नोटा न उचलल्यामुळे
आणि त्या गुंड प्रवृत्तीच्या माणसांनी त्या नोटा उचलल्यामुळे या दोन्ही गोष्टीतल्या फरकामुळे समाजावरती काय परिणाम होईल? तर समाजावरती असा परिणाम होईल की ज्या माणसाने त्या नोटा उचलल्या त्याची प्रवृत्ती वाईट होती, त्याच्यामुळे तो पैसाही वाईट प्रवृत्तीकडेच जाईल. पण ह्याच जर का नोटा तुम्ही उचलल्या असता, तुम्ही चांगल्या घरातल्या चांगल्या संस्कारातल्या, तर तुम्ही तो पैसाही चांगल्या गोष्टीसाठीच खर्च केला असता. त्याच्यामुळे जर का या समाजामध्ये चांगल्या प्रवृत्तींकडे श्रीमंती आली, चांगल्या लोकांकडे श्रीमंती आली, तर समाजही चांगला होईल. असा ओव्हरऑल सॅटर्डे क्लबचा एक विशाल दृष्टिकोन आहे. नक्कीच सर, आपल्या कार्यक्रमात एक पहिला फोन येतोय, पुण्यावरून येतोय. चिंतामणी बोलतायत. चिंतामणी बोला, तुमचा प्रश्न विचारा. सर नमस्कार. नमस्कार. मी चिंतामणी बोलतोय. हा बोला. सर माझा लोन्स करण्याचा व्यवसाय आहे, गेली 3 वर्ष मी करतोय. काही बँकांची माझ्याकडे डीएससीशिप आहे, परंतु हवा तसा रिस्पॉन्स येत नाही मला. तर त्यासाठी अजून काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे? बरोबर. नक्कीच. काय सल्ला? याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट मी नेहमीच उद्योजकांना सांगतो की ज्यावेळेला एखादा उद्योजक आपला उद्योग व्यवसाय सुरू करतो, त्यावेळेला त्याला असं वाटत असतं की कारण तो पूर्णपणे त्याच्या कन्सेप्टनी, त्याच्या कल्पनेनी, व्यवसायाच्या कल्पनेनी पूर्ण तो एकदम मोटिवेटेड झालेला असतो. त्याला असं वाटत असतं, अरे मी आता मार्केटमध्ये गेलो, लोकांना नुसतं सांगायला सुरुवात केली की मला भराभर व्यवसाय मिळायला लागेल. पण तसं होत नाही. व्यवसाय वाढवण्याच्या पण काही सिस्टमॅटिक स्टेप्स आहेत, पायऱ्या आहेत, त्या आपण फॉलो करायला पाहिजेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे व्यवसाय वाढवायचा असेल तर माझा कस्टमर नक्की कोण? म्हणजे उदाहरणार्थ आता तुमचा जो व्यवसाय आहे हा लोन लोकांना मिळवून देणं हा व्यवसाय आहे, तर तुम्हाला असं वाटेल की माझ्यासाठी सगळेच कस्टमर आहेत, ज्यांना ज्यांना कर्ज हवं आहे ते सगळेच माझे कस्टमर आहेत. पण तसं नाही आहे. आजच्या युगामध्ये स्पेशलायझेशन हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मी एकाच वेळेला हाऊसिंग लोन पण करून देईन, एकाच वेळेला कार लोन पण करून देईन, आणि एज्युकेशनल लोन पण करून देईन, आणि फॉरेन फंडिंग पण आणीन, आणि IPOही करीन, असं नाही करतायत. प्रत्येक गोष्टीसाठी एक्सपर्ट्स असतात आणि तुम्हाला तुमच्या या व्यवसायामध्ये कुठलं तरी एक क्षेत्र निवडून त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला एक्सपर्टीज आणायला लागेल. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही असं म्हणालात की मी हाऊसिंग लोनसाठी DSA आहे, तर हाऊसिंग लोन या विषयामध्ये तुम्हाला एवढी मास्टरी आणायला लागेल की वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा ज्या लोकांच्या आहेत हाऊसिंग लोनच्या, त्याच्यामध्ये वेगवेगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन असतात. लोकांकडे पेपर्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात, लोकांच्या गरजा वेगळ्या असतात. त्यावेळेला तुम्हाला तुमच्याकडे जी एक्सपर्टीज आहे त्या एक्सपर्टीजमुळे त्यांचं कर्ज आता कशा पद्धतीने बसवायचं आणि ती कुठली फायनान्शियल इन्स्टिट्यूशन करेल याची मास्टरी तुमच्याकडे आलेली असेल. त्यामुळे तुम्हाला त्या लोन देण्याच्या मध्ये पण एक क्षेत्र निवडायला लागेल, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची एक्सपर्टीज आणायला लागेल आणि त्या पद्धतीने नेटवर्किंग करायला लागेल. मी तुम्हाला निश्चितच असा सल्ला देईन की पुण्यामध्ये सॅटर्डे क्लब आहे, त्याची दर 15 दिवसातून एकदा मीटिंग असते सॅटर्डे क्लबची. खूप चांगले उद्योजक आहेत आणि या सॅटर्डे क्लबच्या मीटिंगमध्ये आपण उद्योजकांना एकमेकांचा व्यवसाय वाढवण्यासाठीच मदत करतो. व्यवसाय वाढवण्यासाठी या तंत्रशुद्ध ज्या पायऱ्या आहेत, या स्टेप्स आहेत, त्या आपण लोकांना शिकवतो. त्याच्यासाठी नेटवर्किंग कसं करायचं हे शिकवतो, त्याच्यासाठी ओळखी कशा वाढवायच्या, स्वतःला कसं प्रेझेंट करायचं, हे सगळ्या गोष्टी आपण शिकवतो. मी तुम्हाला नक्कीच हा सल्ला देईन की तुम्ही सॅटर्डे क्लब पुण्याला आमचे जे सेक्रेटरी किंवा चेअरमन आहेत त्यांना जर का आपण कॉन्टॅक्ट केलात तर तुम्हाला सॅटर्डे क्लबचा सभासद होऊन तुमचा व्यवसाय नक्की वाढवण्यासाठी मदत होईल. नक्कीच सर. आपल्याला नागपूरवरून आणखी एक फोन येतोय. सुधीर बोलतायत. सुधीर बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला बोला. सर, इव्हेंट मॅनेजमेंट आणि ॲडव्हर्टायझिंग मी नवीन व्यवसाय सुरू करतोय, तर त्याबद्दल काय मार्गदर्शन? मी जसं आत्ता म्हटलं की इव्हेंट मॅनेजमेंट हा व्यवसाय जो आहे ना, हा व्यवसाय एका अर्थाने खूप सर्व्हिस ओरिएंटेड व्यवसाय आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या प्रकारच्या इव्हेंट्स करणार आहात हे पहिलं डिसाईड करा. म्हणजे त्या इव्हेंट्स अगदी कॉर्पोरेट्सच्या इव्हेंट्सही असू शकतात, लग्नाचे इव्हेंट्स असू शकतात, बारसंही असू शकतं, आणि हल्ली 10व्याला आणि 12व्यालाही इव्हेंट मॅनेजमेंट होतं. तर आपण नक्की कशा प्रकारचे इव्हेंट्स करणार आहोत?
अर्थात सुरुवात छोट्यापासून केली आपण तरी हळूहळू हळूहळू त्याचा दर्जा, त्याचा स्तर, त्याचा आवाका आपण वाढवत नेऊ शकतो. इव्हेंट मॅनेजमेंट करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही एक लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे स्वतःचे ओव्हरहेड्स कमीत कमी तुम्हाला ठेवायला लागतील. कारण हल्ली काय झालेलं आहे, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये कॉम्पिटिशन खूप झालेली आहे आणि कॉम्पिटिशनमध्ये प्रॉफिट मार्जिन्स कमी होत चाललेत. म्हणजे हे फक्त मी इव्हेंट मॅनेजमेंट पुरतं नाही म्हणणार, बाकीच्या व्यवसायालाही देखील हेच चाललं आहे, पण इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये आम्हालाही जाणवत आहे. येणारा प्रत्येक माणूस हा माझं कोटेशन कसं कमीत कमी आहे आणि मी जास्तीत जास्त त्या कमीत कमी रेटमध्ये सर्व्हिस कशी देऊ शकतो हे आज सांगतोय. हे करत असताना प्रॉफिट मार्जिन्स कमी होत आहेत, त्याच्यामुळे तुमचे ओव्हरहेड्स कसे कमीत कमी तुम्ही ठेवाल याच्यावरती तुम्ही लक्ष द्या. कुठल्या प्रकारचे इव्हेंट्स मॅनेज करणार आहात तुम्ही, म्हणजे एखादे मेगा शोज करणार आहात, फॅशन शोज करणार आहात, लग्न करणार आहात, हे पहिलं नक्की करा आणि त्या पद्धतीने नेटवर्किंग करा, त्या पद्धतीने स्वतःची एक्सपर्टीज तयार करा. त्या पर्टिक्युलर इव्हेंट एक्झिक्यूट होण्यासाठी छोट्या छोट्या SOPs बनवा, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसेस बनवा. म्हणजे थोड्या दिवसांनी काय होईल, थोड्या दिवसांनी तुम्हाला एकाऐवजी 5 इव्हेंट्स एकाच वेळेला हँडल करता येतील. नाहीतर बऱ्याचदा असं होतं की आपला मराठी उद्योजक असतो ना, तो असं म्हणतो आय एम परफेक्ट आणि माझ्यासारखं परफेक्ट दुसराही कोणीही नाही, त्यामुळे मी करीन ना त्याच्यासारखं चांगलं काम कोणीच करू शकत नाही या जगामध्ये. त्याच्यामुळे तोच सगळीकडे अडकत जातो आणि तो अडकत गेल्यामुळे त्याला एकापेक्षा जास्त व्यवसाय किंवा एकापेक्षा जास्त कार्यक्रम करता येत नाहीत. त्याला आपण म्हणूया मल्टिप्लिकेशन करता येत नाही आणि त्याच्यामुळे मग त्याचा व्यवसाय एका स्तरापर्यंतच लिमिटेड राहतो. मला असं वाटतं तुम्ही आता नवीन व्यवसाय चालू करतायत, तर व्यवसाय चालू करत असताना कुठला इव्हेंट करायचा हे डिसाईड करा, त्याच्या SOPs बनवा छोट्या छोट्या. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही लग्नाचे इव्हेंट मॅनेज करणार आहात, तर रेट कसा दिला पाहिजे, रेट देताना काय गोष्टी लक्षात गेल्या पाहिजेत, इव्हेंटच्या दिवशी नक्की काय काय तयारी असली पाहिजे, अशा छोट्या 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 गोष्टी लिहून काढा. त्याच्यामधून तुमची एक SOP तयार होईल आणि मग तुम्हाला हळूहळू व्यवसाय वाढवायला मदत होईल. एकाच्याऐवजी 5 इव्हेंट्स तुम्ही करू शकाल. मग नक्कीच. पण सर, सॅटरडे क्लब मागच्या 17 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि मराठी तरुणांना मार्गदर्शन करत आहे. पण 17 वर्षापूर्वीचा मराठी तरुण आणि आजचा 2017 मधला मराठी तरुण काही फरक जाणवतो? खरंच उद्योगाच्या दृष्टीनं मराठी तरुण हा पुढचं पाऊल टाकतोय का? मला तर खूपच फरक जाणवतोय. म्हणजे मला आता असं दिसतं, कारण मी आता महाराष्ट्रभर फिरतो सॅटरडे क्लबच्या मुळे. माझ्या तर नजरेत बहुतेक तरुण येत आहेत ना, त्यांची मानसिकता अशी आहे की माझं शिक्षण संपल्या मी व्यवसाय कसा चालू करीन, आणि या व्यवसायामध्ये त्यांची स्वप्न मोठी आहेत. आणि खास करून मी नवीन पिढीबद्दल म्हणेन की जी पिढी साधारणतः 18 वर्षापासून 25-27 वर्षापर्यंत आहे, या पिढीला तर व्यवसाय करण्यामध्येच इंटरेस्ट आहे. याचं मुख्य कारण असं आहे की ग्लोबलायझेशनमुळे, इंटरनेटच्या वापरामुळे, TV च्या मोठ्या प्रमाणातल्या वापरामुळे अनेक सक्सेस स्टोरीज ते ऐकत असतात. मग ते बिल गेट्सची सक्सेस स्टोरी असेल, वॉरन बफेट असेल, जगभरातल्या इतर देशातले उद्योजक असतील, आणि या सगळ्यामुळे त्यांना असं वाटत असतं की आपणही यांच्यासारखं काहीतरी करू शकतो. पूर्वी कसं व्हायचं, पूर्वी अमेरिकेत एखादा शोध लागायचा, उदाहरणार्थ मेडिकलमधलं आपण घेतलं तर अमेरिकेत एखादा मेडिकलमध्ये शोध लागला की बाबा कॅन्सरवरचं औषध काय, तो शोध भारतामध्ये यायला कमीत कमी 4 ते 5 वर्ष लागायची. पण आता तशी परिस्थिती नाही राहिलेली. तिथे एखादी गोष्ट इन्व्हेंट होते, ती ताबडतोब दुसऱ्या क्षणाला भारतातही कळलेली असते. याचाच अर्थ काय माहिती आहे, अपॉर्च्युनिटीज आर इक्वल नाव. तिथल्या मुलाला, तिथल्या तरुणाला जेवढी अपॉर्च्युनिटी आहे तेवढीच इथल्या तरुणाला देखील अपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यामुळे आपल्याकडच्या तरुणांचाही या अपॉर्च्युनिटी एनकॅश करण्याचा, अपॉर्च्युनिटी ग्रॅब करण्याकडे कल वाढतोय. आणि दुसरी गोष्ट मात्र पक्की आहे की आत्ताच्या मुलांची जी लाईफस्टाईल आहे, त्या लाईफस्टाईलप्रमाणे त्यांना एक गोष्ट नक्की माहिती आहे की मला भरपूर पैसा मिळवायला पाहिजे. आणि जर भरपूर पैसा मिळवायचा असेल तर सध्या तरी त्यांच्यासाठी 2च क्षेत्र आहेत. एक म्हणजे कॉर्पोरेटमध्ये नोकरी करणं आणि दुसरं म्हणजे स्वतःचा व्यवसाय चालू करणं. पूर्वी कसं होतं, पूर्वी लोक सरकारी नोकऱ्या, बँका यांच्याकडे जास्त कल होता. त्याचा सगळ्याचा कल हळूहळू कमी होऊन लोकांचा व्यवसायाकडे कल वाढायला लागला आहे. खास करून मी जी आजची तरुण पिढी बघतोय त्यांचा कल हा IT रिलेटेड, इंटरनेट रिलेटेड, काही ॲप बेस्ड बिझनेसेस
कारण ते उबर ओला या सगळ्या स्टोरीज ऐकल्यामुळे आपण असं काहीतरी करावं. आणि कित्येक वेळेला त्यांची अशी कल्पना असते, अरे मी मस्त एक ॲप बनवीन, ते लोकांना दाखवीन आणि मला 100 कोटीचं व्हॅल्युएशन मिळेल, अशाही कल्पना आहेत लोकांच्या. त्याच्यामुळे तरुण पिढी बदलते, मानसिकता बदलते आणि मला खूप आनंद आहे की मराठी घरामधली, महाराष्ट्रीयन घरामधली ही मानसिकता बदलते. मला आणखीन एक सांगायला चांगलं आवडेल, पूर्वी आपल्या घरामध्ये ना व्यवसाय आणि पैसा याच्याबद्दल चर्चा व्हायची नाही. हा पैसा कमावणारा माणूस आहे याचा अर्थ हा ब्लॅक कॉलर्ड माणूस आहे, काहीतरी गैरमार्गाने पैसा कमावतोय, हा काहीतरी चुकीचं काम करत असणार, असा जो समज होता तो हळूहळू कमी होऊन पैसा असणारा माणूसही चांगला आहे आणि चांगल्या मार्गानेही पैसा कमावता येतो, ही मानसिकता मराठी तरुणांची, त्याच्या घरच्यांची व्हायला लागले. त्यामुळे अधिकाधिक तरुण व्यवसायात येतात. नक्कीच सर, आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत, पण कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर विचारा लाईव्हमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला आणखी एक फोन येतोय, तो मुंबईवरून येतोय. डॉक्टर अमिताभ बोलतायत. अमिताभ, आपला प्रश्न विचारा. मला विचारायचं आहे, डॉक्टरांसाठी सॅटर्डे क्लबमध्ये काही विशेष काही आहे का? म्हणजे आम्ही डॉक्टरांचा प्रोफेशन मध्ये काही एक्सपर्टीज करू शकू, तसं काही पॉसिबल आहे का? बरोबर. डॉक्टरांसाठी विशेष म्हणजे फक्त डॉक्टरांसाठीच नाही, पण बऱ्याचशे प्रोफेशनल्स आहेत, आर्किटेक्ट आहेत, वकील आहेत, ब्रँडिंग मध्ये व्यवसाय करणारे लोक आहेत, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रोफेशनल्ससाठी सॅटर्डे क्लबमध्ये वेगवेगळे फोरम आहेत. म्हणजे सॅटर्डे क्लबचं ओव्हरऑल काम कसं चालतं आहे मी तुम्हाला सांगतो. दर 15 दिवसातून एकदा मीटिंग असते. ही मीटिंग त्या ठिकाणी होते. म्हणजे उदाहरणार्थ अंधेरी आणि आसपासच्या उद्योजकांची मीटिंग अंधेरीमध्ये होते, त्यासाठी तुम्हाला मेंबरशिप घ्यायला लागते. बोरिवलीतल्या उद्योजकांची मीटिंग तिथे होते. जळगाव, धुळे, नाशिक, औरंगाबाद, अंबेजोगाई, सिन्नर, शिर्डी अशा बऱ्याच ठिकाणी सॅटर्डे क्लब आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची मीटिंग चालते. या मीटिंगमध्ये वेगवेगळ्या प्रोफेशनचे लोक असतात. तिथे फक्त डॉक्टर्स किंवा इंजिनियर्स किंवा चार्टर्ड अकाउंटंट्स, वकील असे नाही, तर मॅन्युफॅक्चरिंगपासून ते प्रोफेशनल्सपर्यंत आणि एका मोठ्या उद्योजकापासून एखाद्या स्टार्टअपपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे उद्योजक असतात. ह्याच्यामागे मुख्य उद्देश असा आहे की प्रत्येक व्यवसायाच्या रिलेटेड त्यांच्या काही ट्रेड ऑर्गनायझेशन्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं म्हटलं तर आता समजा माझा व्यवसाय बिल्डर डेव्हलपर म्हणून आहे, तर आमची एक MCHI आहे किंवा क्रीडाई आहे किंवा MIDCs रिलेटेड काही ऑर्गनायझेशन्स असतात किंवा मॅन्युफॅक्चरर्सच्या काही ऑर्गनायझेशन्स असतात, डॉक्टर्सच्या असतात, आर्किटेक्ट लोकांची पेटा नावाची ऑर्गनायझेशन आहे, इंजिनियर्सची ऑर्गनायझेशन आहे. अशा प्रत्येक प्रोफेशन वाईज बऱ्याचशा ऑर्गनायझेशन्स आहेत. एक्सपोर्टर इम्पोर्टर लोकांच्या वेगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत. या सगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये त्या प्रोफेशनमधले लोक एकत्र येऊन एकमेकांच्या व्यवसायाशी रिलेटेड, त्या ट्रेडशी रिलेटेड चर्चा करतात. सॅटर्डे क्लबमध्ये आपण काय करतो, आपण एखाद्या ट्रेडविषयी चर्चा न करता ओव्हरऑल व्यवसाय वाढीकरता काय करता येईल आणि याच्यासाठीच ना एकमेकांचा वेगवेगळा व्यवसाय असलेल्या लोकांनी आपले आपले अनुभव शेअर करणं आणि त्याच्यामधून उद्योजकता तयार होणं. म्हणजे नॉर्मली आता समजा एखादा डॉक्टर असेल, तो नॉर्मल डॉक्टर एकाच ठिकाणी प्रॅक्टिस करतो, फार तर फार 2-3 ठिकाणी जातो, पण त्यांनी त्या डॉक्टरीच्या प्रोफेशनच्या मानसिकतेतून बाहेर येऊन मोठा विचार करून एखादं हॉस्पिटल करावं. याच्यासाठी इतर व्यावसायिक जे असतात त्यांच्याकडून त्यांना मोटिवेशन मिळू शकतं. त्याच्यामुळे सॅटर्डे क्लबची जी नॉर्मल मीटिंग असते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उद्योजक एकत्र येतात आणि एकमेकांना आपल्या बिझनेसबद्दल शेअर करतात. पण आम्हाला असं लक्षात आलं की हे करत असताना देखील त्या ट्रेडच्या लोकांनाही कधीतरी एकत्र आणलं पाहिजे. त्याच्यामुळे आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स, रिअल इस्टेटवाले, ब्रँडिंगवाले असे आपण वेगवेगळे ग्रुप केलेले आहेत. सध्या सॅटर्डे क्लबमध्ये डॉक्टरांची संख्या त्या मानाने कमी आहे, कारण डॉक्टर लोक या पेशाकडे, डॉक्टर या पेशाकडे व्यवसाय म्हणून बघत नाहीत, ते एक सर्व्हिस म्हणून ते जास्त करून बघतात. त्याच्यामुळे ते व्यावसायिकांच्या क्लबचे तेवढे मेंबर अजून झालेले नाहीत. आमच्या सॅटर्डे क्लबच्या पूर्ण 1200 सभासदांमधले हल्ली 10-12 लोक डॉक्टर असतील. पण तुमच्यासारखे डॉक्टर आले याच्यामध्ये तर आपण डॉक्टर लोकांचा एक ग्रुप करूया आणि त्या ग्रुपमधून पुढे डॉक्टर हा व्यवसायातून किंवा या पेशाला मोठं करण्यासाठी काय करता येईल. म्हणजे भिडे साहेब नेहमी असं म्हणतात
की मराठी माणसाची हॉस्पिटल्स किती आहेत मुंबईमध्ये किंवा इतर कुठल्याही शहरामध्ये. बाकी शहरामध्ये तुम्ही बघितलं तर सिंधी लोकांची, गुजराती लोकांची, मारवाडी लोकांची हॉस्पिटल आहेत, मराठी लोकांची हॉस्पिटल नाही आहेत. त्याच्यामुळे तुमच्यासारखे डॉक्टर एकत्र आले तर आपण त्यांच्या माध्यमातून हा विचार करू एखादं मोठं हॉस्पिटल कसं करायचं. नक्कीच. पण सर आणखी एक आपल्याला फोन येतो कार्यक्रमामध्ये इस्लामपूरवरून. उदयश्री बोलतात. उदय, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, मी इस्लामपूरवरून बोलतेय. हा बोला. तर माझं स्वतःचं प्लॅनेटेरियम आहे, मोबाईल प्लॅनेटेरियम, आणि आम्ही शाळेमध्ये जाऊन शो एक्सप्लेन करतो वगैरे, दाखवतो वगैरे. तर याच्या मध्ये कसं होतं मला की हे जे शो जे आहेत ते फक्त प्रायव्हेट स्कूल जास्त प्रेफर करतात. बरोबर. तर मला जास्तीत जास्त सरकारी ज्या स्कूल्स आहेत, ज्या ग्रँटेबल स्कूल्स आहेत, तर त्यांच्या विद्यार्थ्यांना मला शो हे दाखवायचे आहेत. पण कसं ग्रँटेबल स्कूल मध्ये कसं बाबा प्रिन्सिपल विद्यार्थ्यांच्याकडून फी मागू शकत नाहीत. बरोबर. म्हणजे प्लॅनेटोरियम दाखवायची इच्छा असून सुद्धा ते म्हणजे प्रोजेक्ट दाखवू शकत नाहीत. तर मला हे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता यावं यासाठी मला तुमचं काही मार्गदर्शन मिळेल का, किंवा तुमच्या म्हणजे क्लबला मला जॉईन होण्याचं आहे, म्हणजे काय तुम्ही मला मार्गदर्शन करू शकाल का? बरोबर. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इस्लामपूरमध्ये पण सॅटर्डे क्लब आहे. इस्लामपूरमध्ये राजाराम बापू इंजिनिअरिंग कॉलेज आहे. त्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या ज्या डीन आहेत कुलकर्णी मॅडम, त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन त्या इस्लामपूर भागातले जे नवीन नवीन उद्योजक आहेत त्यांच्यासाठी सॅटर्डे क्लबची तिथे स्थापना केली आहे. त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्येच सॅटर्डे क्लबची मीटिंग चालते. तुम्ही त्या इन्स्टिट्यूटमध्ये जर का जाऊन माहिती घेतलीत डीनच्या ऑफिसमध्ये तर तुम्हाला सॅटर्डे क्लबबद्दल माहिती मिळू शकेल. तुमचा जो व्यवसाय आहे त्याच्याबद्दल सांगतो. तुमचा जो प्लॅनेटोरियम शाळामधून जाऊन दाखवायचा व्यवसाय आहे, या व्यवसायामधली तुमची अडचण अतिशय रास्त आहे की त्याच्यासाठी शाळा ॲडिशनल पैसे मुलांकडून चार्ज करू शकत नाही किंवा मागत नाही. याचं मुख्य कारण असं आहे, तुम्ही आज शाळेच्या संस्थेच्या शूजमध्ये जर का गेलात आणि विचार केलात तर त्यांच्याकडे तुमच्यासारखे अनेक लोक अप्रोच करत असतात वेगवेगळ्या गोष्टींसाठी. तुम्हाला तुमचा व्यवसाय खूप महत्त्वाचा वाटतो, पण त्यांच्याकडे जर का तुम्ही जाऊन बघितलं तर असा व्यवसाय घेऊन येणारे 10, 12, 15 लोक असतात. तुम्हाला काय करायला लागेल, तुम्हाला हे प्लॅनेटोरियम जास्तीत जास्त मुलांना दाखवण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यात पहिली गोष्ट ते फुकट होऊ शकतं का. फुकट याचा अर्थ पैसे घ्यायचे नाहीत असं नाही, पण ते पैसे मुलांकडून नाही घ्यायचे. म्हणजे कोणीतरी पैसे द्यायला पाहिजेत, तर कोणी पैसे द्यायला पाहिजेत ह्याच्यावर थोडा विचार करायला पाहिजे. मी तुम्हाला असं सजेस्ट करीन की अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांच्याकडे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या हेडखाली पैसे आहेत आणि त्यांना चांगल्या कामासाठी पैसे द्यायचे. किंवा तुम्ही इस्लामपूरमधले काही चांगल्या उद्योजकांना जर का भेटलात, तिथल्या रोटरी क्लब, तिथला लायन्स क्लब, तिथले जायंट्स क्लब, अशा टाईपच्या क्लब्सना भेटलात तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स करायचे असतात मुलांसाठी. ते तुमचा हा कार्यक्रम स्पॉन्सर करू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही रोटरी क्लबकडून 20,000 रुपये एक स्पॉन्सरशिप घेतलीत आणि त्या 20,000 रुपयामध्ये तुम्ही 5 शाळामध्ये मुलांना जाऊन एक 500 मुलांपर्यंत हे प्लॅनेटोरियम दाखवलं आणि त्यांच्यामध्ये विज्ञानाबद्दलची एक कुतूहलता, आकाशाबद्दलची एक कुतूहलता निर्माण केली, त्यांचे प्रश्न सॉल्व्ह केलेत, तर मला असं वाटतं याच्यातून तुम्हाला समाधान मिळेल, मुलांना समाधान मिळेल, शाळेला समाधान मिळेल आणि रोटरी क्लब ज्यांनी पैसे दिले त्यांनाही समाधान मिळेल. तुमचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला वेगळा काहीतरी विचार करायला लागेल. टिपिकल पद्धतीने विचार करून चालणार नाही. कदाचित शाळेमध्ये आणखीन काही लोक, जसा एखादा स्टेशनरीवाला आहे, एखादा कॉम्प्युटर AMC करणारा माणूस आहे, याच्या माध्यमातून तुम्हाला शाळेत पोचायला लागेल. त्यामुळे वेगवेगळे पर्याय तुम्हाला निवडायला लागतील, थोडा इनोव्हेटिव्ह विचार करायला लागेल. आणि त्याच्यासाठी मी म्हटलं असं, तुम्ही जर का इस्लामपूरच्या सॅटर्डे क्लबला गेलात, इतर व्यावसायिकांशी बोललात, तर ते व्यावसायिक आपला व्यवसाय वाढवण्यासाठी कशा पद्धतीने इनोव्हेटिव्हली विचार करतायत हे जर का तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हालाही काही 4 गोष्टी नवीन सुचू शकतात आणि मला खात्री आहे तुमचा व्यवसाय चांगला वाढू शकतो. आणि कृपया स्वतःला फक्त इस्लामपूरपुरतं मर्यादित ठेवू नका. इस्लामपूरच्या बाहेरही खूप मोठं मार्केट आहे, भरपूर शाळा आहेत. आज माझ्या मते महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 25,000 वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा असतील. मग त्या गव्हर्नमेंट स्कूल असतील, प्रायव्हेट स्कूल असतील, अनएडेड स्कूल असतील, त्यांच्यापर्यंत पोचायचं तुमचं ध्येय ठेवा. त्यामुळे एक गोल निश्चित करा, जॉग्रफी म्हणजे एरिया निश्चित करा, इनोव्हेटिव्हली विचार करा, तुमचा व्यवसाय वाढेल.
नक्कीच सर, तुम्ही इथे आलात, स्टुडिओत आलात आणि मराठी उद्योजकांना कशा प्रकारे उद्योग करता येईल या संदर्भात प्रोत्साहन केलं, मार्गदर्शन पण चांगल्या प्रकारे केलं, त्याबद्दल धन्यवाद. तुमच्याही मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं सरांनी दिलीच असतील, पण कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र वन.